हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता विट्यामधून मी खरचुंडीला घरी जाण्यासाठी निघाले आणि माझा क्लास वगैरे झालेला आहे। क्लासमधलं काय शूटिंग आज घेतलं नाही मी। आलं का? गाडी झाली पंक्चर, सगळे खाली उतरायला लागले। गाडी येत नाही, मेकॅनिकची गाडी येणार फक्त सळी करायला। ही सळी करून आपल्याला जाणार, आपल्याला सळी करून उतरले। एवढा उकडा गरमी जवळपास 2:30ची वेळ आहे। हो डबल जायला जाणार आहे का? दुसऱ्याला पण बस उतरायला लागले खाली। असल्या उन्हाचं कुठे थांबायचं का? तुम्हाला कुठे जायचं? जवळपास निम्मा अंतर पार केलं आणि बस मध्येच बंद पडली। इकडे स्टॉप आहे का? तर आता लेंगरेच्या स्टॉपवरती निघालोय आणि यांना बोलवून घेतलं। हा सांगते की यांना बोलवून घेतलं, इकडं न्यायला येणार आहे ते करायचं माझं आहेच म्हणले तू तेच काय वड झाला उन्हानं घामाघूम झालंय, ऊन धग धगले। जवळपास किती 1 किलोमीटरचं अंतर असेल की, आहे का ना? 1 किलोमीटरचं अंतर आम्ही चालत आलोय। सोबत इथल्या एक जवळपासच्या मावशी आहेत आणि एवढं उन्हाचं चाललोय, दम लागला अक्षरशः। तर इथं आता न्यायला येतील हे स्टॉपवरती, कारण मध्येच गाडी बंद पडली होती। मग तिथं कुठं थांबत बसण्यापेक्षा सगळेजण इथं स्टॉपपर्यंत आलेच आहेत बरोबर, म्हणून मग मी पण आली त्यांच्याबरोबर आणि यांना सांगितलं इथं या स्टॉपवरती। खाली बसले मावशी, दमला नाही होय की? वयामानानं चाललं तर व्हाय पाहिजे। ऊन किती भयंकर ऊन आहे, आता तरी शिरवळ पडलं नशीब। एवढे हैराण झाले आज, काय माहिती आता। तिथं चाललं नाही जास्त स्टँडवर होय। वरी सरगायला गेलो फुलं टाकायला असल्या कामाला नाही म्हणून चाललं नाही होय की, गेलं पाहिजे तेवढं मात्र आहे। उन्हानं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं। तिथं कुठं थांबायचं, गाडीमध्येच बंद पडली मध्ये पडली आपण आणि सगळी इकडं आली। मग म्हटलं एकटीनं कुठं थांबायचं तिथं? तर यांना म्हणत होती राहू द्या उन्हाचं यायचं, की दुसरी बस येईल की पाठीमागला दुसरे आहे हाय, पण म्हणले नको आता 1.5-2 तास लागेल म्हणलं, एवढं उन्हाचं कुठं थांबत बसते, त्यापेक्षा इथून न्यायला म्हणलं। तर म्हणलं होतं राहू द्या उगाच, कोणाची बसले दामाने आहे ना, वेळ लागणार आहे दुष्मा वाटत मला। त्या परत एवढ्या वेळ थांबले गेलेलं चांगलं चांगलं, हा तेच। आपणाला पण ते बघा उठून सकट घर गाठा मग काय ते, दिवसा सकट घरात आपला हां उशीर झाला का तो जागा आणि माणूस आता खराय दिणार आहे नाही, तेवढं मात्र आहे। म्हणून आपल्या दिवसा सकट घरात मला बस वाटत नाही, मी उभं राहते तिथं। असं बसायला पण येणार, एका साईडला थांबलोय सावलीला आणि अक्षरशः आता चक्कर आल्यासारखं व्हायला लागले। हां मिस्टर यायला लागलेत, येतो म्हणले न्यायला, तरी येस तर वेळ लागणारच की, तरी अर्धा तास तरी लागेलच। आज बहुतेक पाऊस येतोय का, एवढं तावायला लागले। रोजच होतंय असं खरं, रात्री ना। चला आता थोड्या वेळानंतर ब्लॉग कंटिन्यू करते। आणि ती बसमध्येच होती ती दारुडी, ती पण तिथंच उतरली तिथंच की, जाऊ आता गाडी बंद पडली म्हणलं, आणि ती कुठं एकटी थांबणार? मग सगळ्या बायका म्हणायला लागल्या 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर आहे म्हणल्या स्टँड। मग असल्या उन्हाचं तिथपर्यंत चालत येऊन तिथं थांबले, अजून जवळपास अर्धा तास थांबले असेल।
रोजची माझी एवढी धावपळ होते ना, अगोदरच हे मला म्हणत होते की सगळ्यात महत्त्वाची तब्येत आहे, घरचं सगळं मॅनेज करून क्लास करायचा म्हणल्यानंतर तुझी खूप दगदग होणार आहे, त्यामुळे तुला करायचं असेल तर क्लास तू करू शकते म्हणत होते हे, पण तुलाच नंतर त्रास होणार आहे. आणि आज तसंच झालं आहे. अक्षरशः मला एवढा कंटाळा आला आहे ना, उन्हामध्ये खूप माझं चालणं पण झालं आहे आणि आता त्यामध्ये प्रवास. तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.